आणि आता पाहणार आहोत सविस्तर विशेष। विधिमंडळाविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे संजय राऊत हे चांगलेच अडचणीत सापडलेले आहेत। राऊतांवरती हक्कभंग आणण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी दोन्ही सभागृहामध्ये गदारोळ केला आणि त्यामुळे विरोधकांची राजकीय कोंडी झाल्याचं चित्र पाहायला मिळालेलं आहे। चोरांचं मंडळ, चोर मंडळ, विधिमंडळ आहे, चोर मंडळ आहे। खासदार संजय राऊतांच्या या वक्तव्यामुळे बुधवारी विधिमंडळ अधिवेशनात एकच गदारोळ उडाला। आणि मग अध्यक्ष महोदय, या मंडळाला चोर मंडळ म्हणायचं? चोर मंडळ म्हणण्याचा अधिकार अजिबात नाही। याच्याबद्दल मी आपल्याकडे हक्कभंगाची सूचना ऑलरेडी मी त्या ठिकाणी दिलेली। सत्ताधाऱ्यांनी संजय राऊतांच्या वक्तव्यावर आक्षेप घेतला। राऊतांच्या या वक्तव्यामुळे ऐन विधिमंडळ अधिवेशनादरम्यान सत्ताधाऱ्यांच्या हाती आयताच मुद्दा लागलाय। तसंच सत्ताधाऱ्यांनी राऊतांवर कारवाईची मागणी केली आहे। हक्कभंग मांडले लवकर येतले, दखल घेतलेले आणि दाखल करून घेतले। कारवाईची काय तुमची अपेक्षा? कारवाई करायची, त्याला अटक करायचं, नाहीतर समोर आणायचं आणि जे काय नियम आहे त्याप्रमाणे करायचं। चल, अटक करण्याची मागणी तुम्ही करा। हो होय। सत्ताधाऱ्यांनी राऊतांच्या वक्तव्यावरून आक्रमक भूमिका घेतली होती। विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकीय सामना रंगल्याचं पाहायला मिळालं। दरम्यान आक्रमक सत्ताधाऱ्यांनी राऊतांच्या विरोधात हक्कभंग दाखल करण्याची मागणी लावून धरली। एकतर तुम्ही हा हक्कभंग तर व्हायलाच पाहिजे। या संदर्भात भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी विधानसभा अध्यक्षांना पत्र दिल्यानंतर राऊतांच्या विरोधात हक्कभंग दाखल करण्यात आला। तर उपमुख्यमंत्र्यांनीही कारवाईचे संकेत दिले। विधानमंडळ अशा प्रकारे अपमान खपवून घेणार नाही। अशा प्रकारे विधानमंडळाचा अवमान हा काय वाटेल ते झालं तरी खपवून घेतला जाणार नाही, हे देखील या ठिकाणी आलं पाहिजे। आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे, काय निर्णय आपल्याला घ्यायचा असेल तो आपण घ्या, पण मी वैयक्तिक या ठिकाणी अत्यंत मनापासून अध्यक्ष महोदय याबद्दल नाराजी व्यक्त करतो। या वक्तव्याबद्दल, या वक्तव्याचा निषेध करतो। सत्ताधाऱ्यांच्या मागणीनंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले। हक्कभंग समितीकडून संजय राऊतांच्या वक्तव्याची पडताळणी केली जाणार आहे। येत्या 8 मार्चला या विषयीचा निर्णय जाहीर केला जाईल। या प्रकरणी सखोल चौकशी होणे अत्यंत आवश्यक आहे, कारण सभागृहाच्या तसेच सभागृहाच्या सन्माननीय सदस्यांचा विशेष अधिकारांचे संरक्षण करणे ही माझी संविधानिक जबाबदारी आहे। सबब प्रकरणी 2 दिवसात चौकशी करून बुधवार दिनांक 8 मार्च 2023 रोजी मी सभागृहास याबाबतचा पुढचा निर्णय जाहीर करीन। राऊतांच्या या वक्तव्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची विधिमंडळात चांगलीच कोंडी झाली आहे, कारण या प्रकरणावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांनी सुद्धा कानावर हात ठेवलेत। त्यामुळे ठाकरेंचा पक्ष आता बॅकफूटवर गेल्याचं चित्र निर्माण झालंय, तर खासदार संजय राऊत आता चांगलेच अडचणीत सापडलेत। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।